नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. बॅफ आणि पॅनासोनिक समग्र ग्राम विकास प्रकल्प अंतर्गत न्याहाळे बुद्रुक येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन. 80 दुर्मिळ रानभाज्या व 60 पदार्थांचे प्रदर्शन. जवार, पारंपरिक ज्ञान, महिलांचा सहभाग आणि समुदाय भावना यांचा संगम घडवून आणणारा रानभाजी महोत्सव पॅनासोनिक समग्र ग्राम विकास प्रकल्प तर्फे न्याहाळे बुद्रुक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात 80हून अधिक दुर्मिळ रानभाज्यांचे प्रदर्शन तर स्थानिक महिलांनी सुमारे 60 पारंपरिक व पौष्टिक पाककृती सादर केल्या. या कार्यक्रमाला श्री दीपक टिके, APO PO कार्यालय जव्हार, श्रीमती सविता मोकाशी, ग्रामपंचायत सदस्य, सौ पूजा बुधर, उमेद प्रतिनिधी, श्री दयानंद सातपुते तसेच गोविंद सर, मुख्याध्यापक, न्याहाळे शाळा व शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी बॅफ पॅनासोनिक टीम, अंगणवाडी सेविका आणि तब्बल 84 महिला मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या. प्रमुख पाहुण्यांनी महिलांनी जपलेल्या रानभाज्यांच्या परंपरेचे कौतुक केले तसेच पौष्टिक आहाराच्या सवयी आणि शाश्वत उपजीविकेचे महत्त्व अधोरेखित केले. या महोत्सवाने पारंपरिक ज्ञानाला नवे व्यासपीठ मिळाले असून महिला सशक्तीकरण व सामुदायिक ऐक्य वाढविण्यास हातभार लागला. इंडिया न्यूज 28 जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट.